पालकांनो, एका किशोरवयीन मुलाचा रोजचा दिवस कसा असतो? एका विद्यार्थ्याला मी असं म्हटलं, की "तू ठीक आहेस का?" तर तो असं म्हणाला, "मी ठीक आहे, पण खरंच आहे का?" आणि मग त्याने जे काही लिहून दिलं, त्यावरून मुलांच्या मनामध्ये कोणत्या प्रकारचे विचार असतात, त्यांचा दिवस खरंच किती आव्हानांनी, किती संघर्षांनी, किती भावनांनी, किती प्रकारच्या प्रश्नांनी भरलेला असतो, ह्याचं आपल्या पालकांना भान यावं म्हणून आज हा व्हिडिओ करते आहे. तो मुलगा असं लिहितो, की माझा दिवस सकाळच्या शांततेत सुरू होतो, पण त्या शांततेतही एक ताण दडलेला असतो. सकाळ होते, आईचा आवाज येतो, "उठ लवकर, उशीर होतोय." डोळे उघडतो, पण मन अजूनही थकल्यासारखं असतं. शरीर उठलं तरीही मन अजूनही कुठेतरी अडकलेलं असतं. सकाळपासूनच अपेक्षा सुरू होतात. आई म्हणते, "चांगले मार्क्स मिळव, आमचं नाव उज्ज्वल कर." बाबा म्हणतात, "आता तरी सिरियस हो, खेळायचं वय नाही, करिअरबद्दल विचार कर." त्यांच्या प्रत्येक शब्दात काळजी असते, प्रेम असतं, पण एक दडपणही असतं. आणि मी फक्त विचार करतो, की मी माझ्यासाठी जगतोय की त्यांच्या स्वप्नांसाठी. मग शाळेत जातो. शाळेत सगळं नॉर्मल असतं. हसणं, मित्र, गप्पा. पण आतमध्ये मनात एक वेगळीच लढाई सुरू असते. मी खरंच केपेबल आहे का? मी अपयशी ठरलो तर? शाळेमध्ये शिक्षकांच्या अपेक्षा असतात. प्रत्येकजण म्हणतो, "तू अजून चांगलं करू शकतोस." पण कुणीच हे विचारत नाही की तू ठीक आहेस का? घरी आल्यावर पुन्हा तेच. तुलना, अपेक्षा, प्रश्न. अमुकच्या मुलाला इतके मार्क्स, तू काय करतोयस? खरं सांगू का? मी कुठे हरवत नाही आहे. स्वतःला शोधतोय. मी परिपूर्ण नाही, पण मी प्रयत्न करतोय आणि एक दिवस मी खरंच जिंकेन. पालकांनो, किशोरवयातल्या मुलांना बेजबाबदारपणा असतो. ते फारसे लक्ष देत नाहीत. आपल्या करिअरबद्दल सिरियस नसतात. खूप अडचणी सांगतात, सबबी सांगतात. रिस्पॉन्सिबिलिटी अजिबात नाही असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा जरा त्या मुलांच्या मनात डोकावून पाहूया, की खरंच ते ठीक आहेत का? हे उत्तर जर तुम्हाला होय असं मिळालं, तर निश्चितपणे तुमचा मुलगा हा चांगल्या पद्धतीने आपल्या आयुष्याचा प्रवास करतो आहे. त्याच्या आयुष्यातला एक दिवससुद्धा पालकांनो, तुम्हाला तुमचं मूल समजून घेण्यासाठी एक नमुना म्हणून खरंच उपयोगाला येणार आहे. तेव्हा मी ठीक आहे, पण खरंच आहे का? असा प्रश्न तुमच्या मुलाला अजिबात पडू देऊ नका. धन्यवाद.